नमस्कार, मी प्रदीप नडणकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. आज घटस्थापनेचा दिवस. वर्षातून आपल्याकडे 2 वेळा नवरात्र असतात. एक असतं चैत्रामध्ये, म्हणजे चैत्र प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत, तेव्हा एक नवरात्र असतं. आणि दुसरं नवरात्र असतं शारदीय नवरात्र. त्याला शारदीय नाव म्हणजे शरद ऋतूच्या पूर्वी जे नवरात्र येतं त्याला शारदीय नवरात्र म्हणतात. म्हणजे आपल्याकडे देवीला शक्तीचं रूप देण्यात आलेलं आहे. आणि या काळामध्ये शारदीय नवरात्रोत्सवामध्ये खरीप हंगाम हा संपलेला असतो. रब्बी हंगामाची तयारी सुरू असते. आणि त्या काळात रब्बीची पेरणी प्रारंभ त्याचा असतो. आणि मग त्याची एक घटस्थापना देवीची करत असताना मग त्यामध्ये नवधान्य, एक ठिकाणी घरामध्ये 9 दिवस देव न हलवता पूजा केली जाते. आणि तिकडे नवधान्य, 9 प्रकारचे धान्य हे त्याची पेरणी केली जातात. देवीला म्हणजे काही ठिकाणी देवीचा फोटो ठेवतात, काही ठिकाणी श्रीफळ ठेवतात कलशामध्ये, विड्याचे पाने ठेवून त्याला पानांचं तोरण म्हणजे आंब्याच्या पानाचं तोरण असतं. दररोज एक माळ असते. आणि काही ठिकाणी तिळाच्या फुलाची माळ, काही जण तिळाचं तेल वापरतात, काही जण कुठलंही तेल वापरतात. पण 9 दिवस अखंड दिवा तिकडे तेवत ठेवायला लागतो. दिवा म्हणजे प्रकाशाचं स्वरूप, दिवा म्हणजे ज्ञानाचं स्वरूप. अंधाऱ्या खोलीतही जरी तुम्ही धान्य जर तिकडे टाकलं, त्याला पाणी दिलं, तर ते धान्य आपोआप उगवतं. म्हणजे त्यात देवाचा जो प्रकाश असतो ना, त्या प्रकाशातून त्याची जी एक ऊब मिळते, त्यातून ते धान्य उगवत असतं. साधारणपणे हे धान्य कशी येतात, त्यामुळे पुढचा रब्बी हंगाम कसा असेल त्याची पण एक आशा असते. आता प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही जणांच्या घरी कुमारिकेला महत्त्व असतं. मग कुमारिकेलाच देवी मानलं जातं आणि तिला बोलवून तिचे हातपाय धुवून तिची पूजा केली जाते. देवीच्या रूपात कुमारिकेला पाहिलं जातं. काही ठिकाणी सवाष्णीची पूजा केली जाते. त्या घराच्या परंपरेनुसार या गोष्टी केल्या जातात. पण नवरात्राच्या अगोदर एक सगळं मांगल्याचं प्रतीक आहे. सगळं घर हे पूर्ण स्वच्छ केलं जातं. भांडी कोंडी कपडे सगळ्या गोष्टी एकदम स्वच्छ. देवी येणार, एक स्वागतासाठीची जी तयारी आहे ना, घर आपलं तिच्या स्वागतासाठी आसुसलेलं आहे असं वातावरण प्रत्येक घरामध्ये असतं. आणि जेव्हा देवीची घटस्थापना होते, मग काही घरामध्ये 9 दिवस हे पलंगावर किंवा गादीवर झोपत नाहीत, खाली झोपतात. देवी गादीवर झोपत असते आणि त्यामुळे आपण खाली झोपलं पाहिजे अशी पद्धत आहे. कारण त्या एकूण स्त्रीला देवीच्या रूपात पाहिलं जातं. स्त्रियांप्रती असणारी जी एक आपली मानसिकता आहे, म्हणून संपूर्ण जगामध्ये आपली संस्कृती का श्रेष्ठ आहे हे याच्यावरनं लक्षात येतं. म्हणजे आपल्याकडे स्त्रीला बघताना ती एकदम पुरुषांपेक्षा कमी शक्तीची, मवाळ वगैरे, परंतु ही देवी जी आहे ना, शस्त्रधारी देवी, आणि तिची पूजा आपल्याकडे केली जाते. हे 9 दिवस जी देवी असते ना, बघा काही ठिकाणी दर दिवसाचं महत्त्व आहे देवीचं. शैलपुत्री, चंद्रघटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धदात्री. आपल्याकडे देशात एकूण 51 शक्तिपीठं आहेत. म्हणजे आपल्याला तर आपण महाराष्ट्रामध्ये म्हणजे प्रमुख जे आपण बघतोय, तुळजापूरची देवी आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी आहे आणि माहूरची आहे देवी. आता याच्यानंतर जे आकडा आहे तो अतिशय मोठा आहे देशभरामध्येच. म्हणजे आता वैष्णोदेवी आहे, याचं एक वेगळं आकर्षण आहे. तर देवीमध्ये देखील प्रकार कसे आहेत बघा. एक पहिला प्रकार आहे क्षुद्र देवी. म्हणजे त्या देवीला पशुबळी चालतात. मग ती कुठली यल्लम्मा आहे, मरियम्मा आहे, सटवाई आहे, अशी ती क्षुद्र देवी म्हटलं जातं. दुसरी आहे कनिष्ठ स्तराची देवता. म्हणजे स्थिती, उत्पत्ती आणि लय.
यामध्ये ती देवी आहे. मग नद्यांचं त्याच्यात स्वरूप आहे. नर्मदा आहे, गंगा आहे, या ज्या नद्यांच्या स्वरूपामधली जी देवी आहे ना, तिला म्हटलं जातं कनिष्ठ स्तराची देवी. आणि एक उच्च स्तराची देवी, त्याच्यात श्रेणी आहे. ती उच्च स्तराची देवी जी आहे ना, ही विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय असा विचार करणारी देवी आहे, म्हणून तिला म्हटलं आहे उच्च स्तरावरील देवी. आणि त्याच्यामध्ये मग महालक्ष्मी देवी आहे, दुर्गा देवी आहे, वैष्णव देवी आहे, असं तर प्रकार आहे. आता या सगळ्या देवी आहेत ना, त्या पण कसं आहेत बघा, असुरांचा नाश करण्यासाठी देवीनं घेतलेलं ते रूप आहे. म्हणजे दुर्गासुराचा नाश करण्यासाठी पार्वतीने पुढाकार घेतला, पार्वतीने ते रूप घेतलं. महिषासुर मर्दिनी असं पण तिला म्हटलं जातं. म्हणजे बघा, लक्ष्मी सरस्वती या एकत्र येऊन काम करणाऱ्या आणि त्याच्यातून वैष्णव देवी असं म्हटलं जातं. आता यातही देवीचे जे अवतार आहेत ना, ते बघा, एक आहे दुर्गा देवी, दुसरी आहे महिषासुर मर्दिनी, तिसरी आहे कालिका, चौथी आहे चामुंडा, आणि पाचवी आहे रक्त चामुंडा, आणि पुढची आहे कौशिकी. हे असुराचा वध करण्यासाठी या देवींनी हे रूप घेतलेली आहेत. म्हणजे बघा, म्हणजे किती आपल्याकडे देवींचं महत्त्व आहे. आता एक वेगळाच प्रकार आहे कार्यदेवी, म्हणजे अन्नपूर्णा देवी म्हणतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म, आणि म्हणून आपल्याकडे कायम देवाला नैवेद्य दाखवला जातो. आणि कायम अन्नपूर्णा देवीची प्रार्थना केली जाते. मोठ्या लग्न समारंभात, अनेक उत्सवामध्ये तिकडे देवीचा फोटो ठेवला जातो स्वयंपाक करताना. तिसरी आहे शताक्षी आणि शाकंभरी, ह्या उपदेव आहेत बरं का. ही शताक्षी आणि शाकंभरी हा एक कार्यदेवीतला प्रकार आहे. म्हणजे असं सांगितलं जातं, एक काळ असा झाला की एकदम दुष्काळ पडला, म्हणजे इतका प्रचंड दुष्काळ, आणि मग त्या देवीच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले आणि त्या नद्याच्या रूपाने ते पाणी मिळायला लागलं. आणि शाकंभरीतून, शाक म्हणजे वनस्पती, यातनं वनस्पती निर्माण झाल्या आणि तो सगळा दुष्काळ संपला, असं एक मानलं जातं. अशी एक आख्यायिका आहे. म्हणजे आपल्याकडे समुद्राला देव म्हणतात आणि नद्यांना देवी म्हणतात. म्हणजे आता किती बघा प्रकार आहेत. गोमाता, गाईला देखील आपण देवी म्हणतो. प्रत्येकाच्या घरी ज्या कुळात जन्म झाला त्याच्याकडे कुलदेवता असते. पुन्हा भारत माता आणि भूदेवी, म्हणजे तुम्ही जिथं आहात जमिनीवरती, ती एक देवी आहे. आता देवीचे वाहनं आहेत, वेगवेगळ्या वाहनावरती ती येते असं मानलं जातं. त्यात 21 प्रकारची वाहनं आहेत आणि त्या वाहनावर बसून देवी येते असं म्हटलं जातं. हे सगळं जे सांगतोय ना आपण, आपली ही जी संस्कृती आहे ना, या संस्कृतीमध्ये स्त्रियांना सन्मान देण्याची प्रथा होती. दुर्दैवाने कुप्रथा सुरू झाल्या आणि मग त्या काळामध्ये स्त्रियांचं महत्त्व कमी होत गेलं. स्त्रियावरती अत्याचार झाले. नाहीतर आपल्या देशामध्ये अनेक प्रांतामध्ये मूळ स्त्रियाच सगळं चालवायच्या. कुटुंब व्यवस्थांमध्ये प्रमुख या स्त्रिया होत्या. स्त्रीप्रधान संस्कृती होती. शेतीला देखील शेती करणं हे महिला करायची स्थिती आहे. पुरुष ही बाकी अन्य कामं करायची. इतकी मोठी आपली संस्कृती, पण मध्ये त्यात काही अपप्रवृत्ती घुसल्या आणि स्त्रीकडे चुकीच्या दृष्टीने पाहिलं झालं आणि मग स्त्रियावर होणारे अत्याचार आणि आपण आपल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मला असं वाटतं की या देवीच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंबियांनी आपापल्या घरात असणाऱ्या स्त्रीचा सन्मान करायला शिकलं पाहिजे. आणि खरं म्हणजे संस्कृती आमची हीच सांगते, हीच आठवण करून देते प्रत्येकाला की तुमच्या आईचा, तुमच्या बहिणीचा जसा सन्मान करता आपण, तसं प्रत्येक स्त्री ही तुमची माते समान आहे, बहिणी समान आहे हे माना. प्रत्येकाचा आदर करा. आणि या निमित्ताने आपण केवळ 9 दिवस उपवास केले, पायामध्ये पायतन घातलं नाही, ज्योत घेऊन आपापल्या ठिकाणी ह्या गोष्टी करा. ज्योत घेऊन आपापल्या ठिकाणी मंडळात आणि एक आराधना केली, ह्या गोष्टी तर कराच. पण जे मूळ आहे,
महिलेचा सन्मान, महिलेचा जर सन्मान आम्ही करायला शिकलो तर मग आपोआपच आपल्याकडच्या होणाऱ्या महिलांवरचे अत्याचारांचं प्रमाण कमी होईल. पण दुर्दैवाने हे प्रमाण वाढतं आहे आणि त्यामुळे कधी नव्हे ती इतकी गरज, हा जो उत्सव आहे तो उत्सव हा त्याला उत्सवाचं स्वरूप न येता ते एक निष्ठेचं, कृतिशीलतेचं, म्हणजे आमचं पाऊल हे कृतिशील पडलं पाहिजे. केवळ आरती ओवाळली देवीला म्हणजे तुमची सुटका झाली असं नाही, तर आमच्या घरातल्या स्त्रियांचा आणि बाहेरचा असणाऱ्या सगळ्या स्त्रियांचा देवीच्या समोर आरती करतानाची जी एक भावना आहे ती भावना आपल्यामध्ये कायम जोपासली गेली पाहिजे आणि यासाठीच हा उत्सव आहे, एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवावं ही विनम्र प्रार्थना. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.